सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडू शकतं ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची विविध समस्यांपासून सुटका होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. तुम्हाला आज मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही यशस्वी व्हाल. कठोर परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला यश मिळेल. आजची कामं मात्र तुम्ही उद्यावरती ढकलू नका. शत्रू तुम्हाला त्रास देतील. आज कुठलाही निर्णय तुम्ही घाईघाईमध्ये घेऊ नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप करण्याची वेळ येईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवहारांबाबत आज तुम्ही सावधगिरी बाळगा. कुठलाही आर्थिक व्यवहार करताना आज घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आज जर तुम्ही कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेतला तर भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला थोडंसं नुकसान होऊ शकतं. एखाद्या शारीरिक समस्येपासून तुमची आज सुटका होईल, ज्यामुळे तुम्ही आज खूप आनंदी असाल. तुमच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल. आजची कामं उद्यावरती ढकलण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणतंही काम तुम्ही कराल तर त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मुलांकडून तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील कोणताही वाद आज सुटू शकतो. एखादी व्यक्ती तुम्हाला भेटू शकते जी तुमच्यासाठी थोडीशी त्रासदायक ठरू शकेल. आज भविष्यामध्ये कुठलीही योजना जर तुम्ही बनवली तर त्याचा तुम्हाला आर्थिक लाभ नक्कीच होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला आज एक मोठी डील फायनल होऊ शकते. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी एकामागून एक नवीन कामं तुम्हाला करावी लागतील. तुम्ही आज कामांमध्येच व्यस्त राहाल. कुटुंबातील लोकांसाठी मात्र तुम्ही वेळ काढू शकणार नाही. आरोग्याबाबत तुम्हाला जागरूक राहावं लागेल. शुभ कार्यक्रमांबाबत चर्चा होऊ शकते. भावांसोबत तुमचे मतभेद असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलाकडनं एक चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून चांगला जाईल. कौटुंबिक व्यवसायासाठी काही योजना तुम्ही कराल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखाद्या प्रकल्पावरती तुम्ही काम कराल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये मोठा आर्थिक लाभ होईल. तुम्ही आज कामामध्ये व्यस्त राहाल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही आणि त्यामुळे तुमची बायको मात्र तुमच्यावरती नाराज असेल. तुमच्या भावासोबत तुमचे जर काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची अध्यात्माची आवड वाढीस लागेल. नोकरीशी संबंधित लोकांना मात्र जास्तीची मेहनत करावी लागू शकते. तुमचं काम आज तुमच्या जवळचीच माणसं बिघडवण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायामध्ये मात्र एक मोठी डील फायनल झाल्यानं तुम्हाला आनंद होईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. तुम्हाला आज बँकेकडनं अगदी सहज कर्ज मिळू शकतं. कौटुंबिक व्यवसायासाठी तुम्ही काही योजना कराल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक लाभ देखील होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवाचं दर्शन घ्या. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज भावाच्या मदतीनं उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. व्यवसायामध्ये जास्त घाई गडबड करू नका. हवामानामुळे आरोग्यावरती तुमच्या परिणाम होतील, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. व्यवसायामध्ये मोठी डील फायनल झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन व्यवसायामध्ये तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. शत्रूंमुळे मात्र तुमचं नुकसान होईल. सामाजिक कार्यक्रमामध्ये तुमची कीर्ती पसरेल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला थोडा त्रास वाढू शकतो. आज भावाच्या मदतीनं उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील. व्यवसायामध्ये जास्त घाई गडबड तुम्ही करू नका. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडनं आवश्यक सहकार्य मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये भावाची तुम्हाला मदत मिळेल. चांगल्या कामावरती तुम्ही पैसे खर्च कराल. आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्याल. काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कार्यक्षेत्रांमध्ये सूचनांचं स्वागत केलं जाईल. तुमचं मन प्रसन्न राहील. कोणतंही अवघड काम अगदी सहज पूर्ण होईल. एखाद्या नातेवाईकासाठी पैशांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. तुमची रचनात्मक कार्यामध्ये रुची वाढेल. तुम्हाला आर्थिक लाभ देखील होतील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला मनाचं ऐकावं लागेल. कोणत्याही फसवणुकीला तुम्ही बळी पडू नका. आज विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडनं आवश्यक ते सहकार्य मिळेल. चांगल्या कामावरती तुम्ही पैसे खर्च कराल. आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्याल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुमच्या थोडे अडथळे निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला मदत होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशेचा सामना तुम्हाला करावा लागेल. व्यवहारापासून तुम्ही दूर राहा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. एखाद्या नातेवाईकासाठी तुम्हाला आज पैशांची व्यवस्थाही करावी लागेल. आज व्यवसायामध्ये एक मोठी डील फायनल झाल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येतील. व्यवसायामध्ये काम बिघडवण्याचा तुमच्या जवळच्या लोकांकडनं प्रयत्न केला जाईल, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. तुमच्या सुखसोयींमध्ये आज वाढ होईल. एखाद्या मित्राला आज तुम्हाला उधार पैसे देण्यासाठी मदत करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांना आज आनंद होईल आणि त्या आनंदासाठी तुमचे थोडे पैसे देखील खर्च होतील, परंतु त्यामुळे तुमची कीर्ती, मान, सन्मान वाढेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.